Banaras Lit Fest है. It is to promote art, culture and literature from different parts of the country and then later on from different parts of the world to come together to learn from each other, and in that the role of language has been highlighted. So for example, we have very rich literature in Kannada language, very rich literature in Hindi, English and different languages of India and of the world. Through this festival, we try to promote the literature from different languages. When they come together, it enriches the education. And therefore, in education, the importance of language and literature is very, very significant. It also helps us to understand the culture of different parts of the country, different parts of the world. And that understanding of culture enriches the education. And therefore, the students who come from different parts of India, different parts of the world, for example, in Jain, we have students from 23 states and 53 countries. So they learn from each other, and the only medium of learning is the language. And through literature, they learn about culture, the work ethics, the practices, the business of each and every state and each and every country. So we are thankful to Banaras Lit Fest to choose Jain University as a center as their outreach initiative. As a part of that, we are very happy to host this event today, and we are thankful to them that chose Jain University. So totally Jain college. Har Mahadev. We are from the Kashi. Today we are organizing Vatayan Sangamam. Sangamam, the collection of the poets, literary personalities and the thought scholars. You speak in Hindi. लेकिन हम लोग एक ऐसे परिकल्पना को लेके आ रहे हैं. वातायन का अर्थ होता है खिड़की और संगमम का अर्थ होता है संगम, माने कि लोगों का इकट्ठा होना. ऐसे लोग जो कि विद्वान हैं, साहित्यकार हैं, कवि हैं, विचारक हैं और देश को नई दृष्टि देने वाले हैं. इसी परिकल्पना को लेकर के बनारस लिटरेचर फेस्टिवल काशी साहित्य कला उत्सव ने बेंगलोर में ये एक आयोजन करने का निर्णय लिया और हम आभारी हैं जैन यूनिवर्सिटी के, जिन्होंने हमारे प्रस्ताव को स्वीकार किया और हमारे साथ मिलकर के इस कार्यक्रम को आयोजित किया. आज इस कार्यक्रम में देश के कई बड़े शायर, कवि, बड़े इंडस्ट्रियलिस्ट और साथ में साहित्यकार, लेखक उपस्थित हैं जो अपने विचारों को रखेंगे, अपनी रचनाओं को प्रस्तुत करेंगे. साथ में हम बनारस, काशी और कर्नाटक के बीच किस तरह से एक जो पुरातन हमारा संपर्क रहा है, एक संबंध रहा है, उसे और गति दे और मजबूत बनाए, उस पर कार्य करें. काशी. टुडे वी आर ऑर्गेनाइजिंग वातायन संगमम. संगमम, the collection of the poets, literary personalities and the thought scholars. You speak in Hindi. लेकिन हम लोग एक ऐसे परिकल्पना को लेके आ रहे हैं. वातायन का अर्थ होता है खिड़की और संगमम का अर्थ होता है संगम, माने कि लोगों का इकट्ठा होना. ऐसे लोग जो कि विद्वान हैं, साहित्यकार हैं, कवि हैं, विचारक हैं और देश को नई दृष्टि देने वाले हैं. इसी परिकल्पना को लेकर के बनारस लिटरेचर फेस्टिवल काशी साहित्य कला उत्सव ने बेंगलोर में ये एक आयोजन करने का निर्णय लिया और हम आभारी हैं जैन यूनिवर्सिटी के, जिन्होंने हमारे प्रस्ताव को स्वीकार किया और हमारे साथ मिलकर के इस कार्यक्रम को आयोजित किया. आज इस कार्यक्रम में देश के कई बड़े शायर, कवि, बड़े इंडस्ट्रियलिस्ट और साथ में साहित्यकार, लेखक उपस्थित हैं जो अपने विचारों को रखेंगे, अपनी रचनाओं को प्रस्तुत करेंगे. साथ में हम बनारस, काशी और कर्नाटक के बीच किस तरह से एक जो पुरातन हमारा संपर्क रहा है, एक संबंध रहा है, उसे और गति दे. और फेस्टिवल है ये अपने आप में थोड़ा सा डिफरेंट इसलिए है क्योंकि न सिर्फ ये इंडिया की जो रिच कल्चरल हेरिटेज है, रिच म्यूज़िक लिटरेचर की जो हेरिटेज है, उसको न सिर्फ सेलिब्रेट कर रहा है बल्कि ये ब्रिजिंग का काम भी कर रहा है. बनारस से बाहर निकल के, आउट ऑफ बनारस, इन लास्ट मे वी वर इन पुणे, महाराष्ट्र.
महाराष्ट्र की जो थिएटर की म्यूज़िक की क्लासिकल म्यूज़िक कल्चर की जो रिच हेरिटेज है उसके साथ कोलैबोरेट करके बनारस की या नॉर्थ इंडिया की जो चीज़ें हैं उसकी ब्लेंडिंग एंड देन लाइक दैट वी आर टुडे कर्नाटका थिएटर में बहुत बड़ा रोल है कर्नाटका म्यूज़िक जो स्टाइल है पूरी दुनिया में मशहूर है। लिटरेचर में बहुत बड़ा नाम है। गिरीश कर्नाड आपके यहाँ से आते हैं और भी बड़ी लेगेसी है बहुत थिएटर में यहाँ। ಫೆಸ್ಟ್ ಅಂತ ಇದೆ ಅದರ ಪೂರ್ವಭಾವಿ ತಯಾರಿ ನಮಸ್ಕಾರ. ಈ ಬನಾರಸ್ ಲಿಪ್ ಫೆಸ್ಟ್ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಸಾಹಿತ್ಯ, ಸಂಗೀತ, ಕಲೆ ಇವೆಲ್ಲದರ ಸಂಗಮ. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರೋ ಹಾಗೆ ಪುರಾತನ ಕಾಲದಿಂದಲೂ ಕೂಡ ಕಾಶಿ ಅನ್ನುವಂತಹ ಕ್ಷೇತ್ರ ಒಂದು ರೀತಿಯಾಗಿ ಪಾಂಡಿತ್ಯಕ್ಕೆ ಬಹಳ ಪ್ರಾಮುಖ್ಯವನ್ನು ಕೊಟ್ಟಂತಹ ಒಂದು ಪ್ರದೇಶ. ಭಾರತದಲ್ಲಿ ಪಾಂಡಿತ್ಯ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದೇನಾದರೂ ಬೆಳೆದು ಬಂದಿದ್ರೆ ಅದರ ಒಂದು ಬೀಜ ಮತ್ತು ಆ ಬೀಜದ ವಪನ ಕಾಶಿಯಲ್ಲಾಗಿರುತ್ತೆ. ಇದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಅಶುತೋಷ್ ಕುಮಾರ್ ಅಂತ ಬನಾರಸ್ ಹಿಂದೂ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಯಲ್ಲಿ MBA ಓದಿದಂಥ ಒಬ್ರು ಬಂದು ಕೇಳಿದ್ರು. ಆತ ಈಗ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಬಂದು ನಿಮ್ಮ ಸಹಯೋಗದಲ್ಲಿ ನಾವು ಮಾರ್ಚ್ನಲ್ಲಿ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ರೀತಿಯಾದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಜನರಿಗೆ ತಿಳುವಳಿಕೆ ಮೂಡಿಸಬೇಕು, ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲೂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಒಂದು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಮಾಡಕ್ಕೆ ನಮಗೆ ಬಹಳ ಆಸಕ್ತಿ ಇದೆ, ಆಗತ್ತಾ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ಆದರೆ ಸಮಯ ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಇದ್ದಿದ್ರಿಂದ ನಾನು ಮತ್ತು ನನ್ನ ಸಹೋದ್ಯೋಗಿಗಳು ಆ ವಿಚಾರವನ್ನ ಸ್ವಲ್ಪ ಆಗ್ಬೋದೇನೋ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಪ್ರದೇಶಗಳಿಂದ ಪಂಡಿತರು ಬರ್ತಾರೆ, ಆಗುತ್ತಾ ಇಲ್ವಾ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಂದೇಹವನ್ನ ನಾವು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ವಿ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಸಹೋದ್ಯೋಗಿಗಳು ಗೀತಾ ಮಧುಸೂದನ್ ಅವರೇ ಆಗಿರ್ಬೋದು, ಶ್ರೀನಿವಾಸಯ್ಯ ಅವರೇ ಆಗಿರ್ಬೋದು, ಯಶಸ್ವಿನಿ ಅವರೇ ಆಗಿರ್ಬೋದು, ರಾಜೇಶ್ವರಿ ಅವರಾಗಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆ ಒಂದು ಪ್ರೇರಣೆಯಿಂದ ನಾವು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ಹಮ್ಮಿಕೊಂಡ್ವಿ. ಮತ್ತು ಭಾಷಾ ವಿಭಾಗ ಜೈನ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಸಕ್ರಿಯವಾಗಿದ್ದು ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಉತ್ತಮವಾಗಿ ಮತ್ತು ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ನಡೆಸಿಕೊಡುವಂತಹ ಒಂದು ವಿಭಾಗವಾಗಿದೆ. ಮತ್ತೆ ನಮಗೆ ನಮ್ಮ ವೈಸ್ ಚಾನ್ಸಲರು ಮತ್ತು ಇತರೆ ಸಹೋದ್ಯೋಗಿಗಳಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರೇರಣೆ ಕೂಡ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಅವ್ರು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಭಾಷೆಯನ್ನ ಮೂಲೆಗುಂಪು ಮಾಡಿಲ್ಲ, ಅದು ಮುಂದೆ ಬರಬೇಕು. ಸಾಹಿತ್ಯ, ಸಂಗೀತ, ಕಲೆ ಇತ್ಯಾದಿಗಳು ಮುಂದೆ ಬರಬೇಕು. ನಮ್ಮ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಈ ಒಂದು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದ್ರಿಂದ ನಮಗೊಂದು ರೀತಿಯಾಗಿ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಗಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಮುಂದೆ ವಾರಣಾಸಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವರು ನಡೆಸ್ತಾ ಇರುವಂತಹ ಮಾರ್ಚ್ನಲ್ಲಿ ನಡೆಸ್ತಾ ಇರುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆಹ್ವಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೇಗಿರುತ್ತೋ ನೋಡಿಕೊಂಡು ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಹೋಗಿ ಒಂದು ಪಾತ್ರವನ್ನ ವಹಿಸಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನೇನಾಗತ್ತೋ ಸಾರಸ್ವತ ಸೇವೆ ಅದನ್ನ ಮಾಡುವ ಅಂತ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ.